कोकणात असंख्य शिवालये आहेत. रामेश्वर, सोमेश्वर, सप्तेश्वर या नावाची शिवमंदिरं अनेक ठिकाणी आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणाचे सौंदर्य वेगळे, आसमंत वेगळा, स्थापत्याचे बारकावे वेगळे आणि पौराणिक कथाही वेगळ्या. अशाच एका सुंदर शिवमंदिराबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. संगमेश्वर जवळील राजावाडी गावातील सोमेश्वर मंदिराला आज आपण भेट देत आहोत. कोकणात गरम पाण्याची कुंड आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. त्यातलेच एक गरम पाण्याचे कुंड सोमेश्वर मंदिरात देखील आहे. सोमेश्वर मंदिर हे संगमेश्वर पासून जवळजवळ 28 किलोमीटर अंतरावर राजावाडी या गावात वसलेला आहे. सुंदर नैसर्गिक वातावरणाचा अनुभव देणाऱ्या या वाडीतलं ऐतिहासिक असं पुरातन दगडी बांधकाम असलेलं श्री सोमेश्वर मंदिर आणि तिथलं लाकडी कोरीवकाम खरोखर बघण्यासारखं आहे. अंदाजे 150-200 पायऱ्या उतरून आपण मंदिराजवळ पोहोचतो. मंदिराला लागूनच एक गरम पाण्याचे कुंड आहे. याचा जीर्णोद्धार शंकर पांडुरंग साने यांनी 1960 रोजी केला असं इथल्या नोंदीवरून समजते. पाणी अतिशय स्वच्छ आहे आणि जवळपास 60 डिग्री सेंटीग्रेड तापमान असावं. स्वच्छ गरम पाण्यातून बुडबुडे येत असतात. बाजूलाच स्नानाची सोय केलेली आहे. सोमेश्वर मंदिरात शिवलिंगावर अभिषेक याच पाण्यातून होतो. त्यामुळेच हे पाणी एवढं स्वच्छ ठेवण्यात आलं आहे. मंदिराला चारही बाजूंनी जांभा दगडाची तटबंदी आहे. तसंच एक भव्य आणि उंच दीपमाळ इथे आपल्याला पाहायला मिळते. पारंपरिक कोकणी पद्धतीची बांधणी असलेलं आणि लाकडी कोरीवकामाने सजलेलं सोमेश्वर मंदिर आपल्याला समोरच दिसत आहे. सारं काही डोळ्यात साठवून ठेवावं इतकं निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या सोमेश्वर मंदिरात येऊन आपलं मन प्रसन्न होऊन जातं. सोमेश्वर मंदिर हे लाकडी कोरीवकामाने सजलेलं असून इथलं कोरीवकाम बघण्यासारखं आहे. विविध नक्षीच्या सुंदर वेलबुट्टीचे काम तसेच लाकडात कोरलेल्या मानवी आकृती पाहताना आपल्याला हळूहळू लक्षात येतं की इथे खिळे मारून लाकडाचे तुकडे एकमेकांना जोडले नसून एकमेकात अडकणाऱ्या भागांना एकत्र करून ही काष्ठरचना बांधली गेली आणि म्हणूनच लाकडावर एवढं सुबक काम करणं शक्य झालं.
या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात असणारे गर्भगृह म्हणजेच गाभारा दुमजली आहे. वरच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे, तर खालच्या मजल्यावर शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते. अशी रचना मी आजपर्यंत कोणत्याही मंदिरात पाहिली नव्हती. या मंदिरात आपल्याला नंदीच्या मागेही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसते. त्यावर आपल्याला गंध, फुले, कुंकू वाहून पूजन केलेलेही आढळून येतं. मंदिरात इतरही काही देवतांचे आपल्याला दर्शन घडते. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा सोमेश्वर मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.